एसटी महामंडळाने आजपासून प्रवासी भाड्यामध्ये तब्बल 15% वाढ केलेली आहे। यामध्ये आता वाहकांना प्रवाशांना सुट्टे पैसे कसे द्यायचे हा प्रश्न उपस्थित होतोय। भाडेवाढ वाहक आणि प्रवाशांना आता डोकेदुखी ही भाडेवाढ ठरलेली आहे। एसटी वाहक आणि वाहतूक नियंत्रणांनी या संदर्भात आता ही भावना व्यक्त केली आहे। भाडेवाढीचं सर्क्युलर रात्री निघालं तेव्हापासून आमच्याकडे वाहक बंधूंनी तक्रारी मांडायला सुरुवात केली आहे। कारण आता जी भाडेवाढ जी आहे ही वाहकांना आणि प्रवाशांना खूप डोकेदुखी ठरणार आहे। बरेच दिवसापासून भाडेवाढ झाली नाही। एस टीकरिता भाडेवाढ जरी फायद्याची असली परंतु वाहक आणि प्रवाशांमध्ये ही रोज तंटा निर्माण करणारी आहे। कारण यापूर्वी रावते साहेबांनी भाडेवाढ केली होती ती 5च्या पटीत केली होती, तर आता ती रुपयाच्या पटीत केल्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होणार आहे चिल्लरचा। तर चिल्लरच्या माध्यमातून वाहक आणि प्रवाशांमध्ये रोज वाद होणार आहे। तर ती वाद जर टाळायचा असेल तर शासनाने आणि महामंडळाने लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे की जी 5च्या पटीत वाढ होती ती त्या प्रमाणात वाढ तशी वाढ करायला हवी होती। आता जी वाढ झाली ती अमरावतीची जशी 91 झाली, 46 झाली, 47 झाली कुठे कुठे, तर ही जी चिल्लर देण्याची आम्हाला चिल्लर सुटे पैसे देण्याची अडचण निर्माण झालेली आहे। जशी आता अमरावतीची 91 झाली त्यामुळे आम्हाला 9 रुपये कुठून आणणार आहे याची अडचण झालेली आहे। ती भाडेवाढ ही रावते साहेबांप्रमाणे 5 पटीनेच करण्यात यावी असं आमची मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।